नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा। देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका बेसबॉल, ऑप्शन क्रमांक 2 भारत बुद्धिबळ, ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान हॉकी, ऑप्शन क्रमांक 4 ब्राझील फुटबॉल। तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बुद्धिबळ ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र विधानसभा सदस्य 288 हे बरोबर आहे। ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48, ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य सभा सदस्य 19 आणि ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र विधान परिषद सदस्य। तर ऑप्शन क्रमांक 4 ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली। फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली। तर ऑप्शन क्रमांक 2 विश्वनाथ आनंद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली। भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली। तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते। हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते। तर ऑप्शन क्रमांक 3 दादरा नगर हवेली व दीव दमण हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत। महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत। तर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहेत। महाराष्ट्रातील पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहेत। तर ऑप्शन क्रमांक 3 अश्विनी देवरे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत। महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत। तर ऑप्शन क्रमांक 3 अंबादास दानवे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, जलजीवन मिशनची सुरुवात केव्हा झाली। जलजीवन मिशनची सुरुवात कधी झाली। तर ऑप्शन क्रमांक 1 15 ऑगस्ट 2019 जलजीवन मिशनची सुरुवात झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती। भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती। तर ऑप्शन क्रमांक 2 INS अरिहंत हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे। ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 नौदल हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या। तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या देशात आयोजित केल्या होत्या हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते। राष्ट्रकुल क्रीडा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते। तर ऑप्शन क्रमांक 3 4 वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती। तर ऑप्शन क्रमांक 3 1930 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, राजपथचे नवीन नाव काय होणार आहे। राजपथचे नवीन नाव काय होणार आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्यपथ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 मीनाक्षी मंदिर मदुराई, ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्यपथ दिल्ली, ऑप्शन क्रमांक 3 इंडिया गेट मुंबई, ऑप्शन क्रमांक 3 सूर्य मंदिर कोणार्क। तर ऑप्शन क्रमांक 3 इंडिया गेट मुंबई ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी
कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महानगरपालिकेच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते? महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य शासन हे महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नंदकिशोर सिंग हे 15वे वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कर्तव्यपथ हे ठिकाण कुठे आहे? कर्तव्यपथ हे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1957 साली रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता? विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 1958 साली विनोबा भावे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 मदर टेरेसा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. ऑप्शन क्रमांक 2 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 22 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 22 जून आंतरराष्ट्रीय योग दिन ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 25 एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता? एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म लंडन या ठिकाणी झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पोटॅशियमची संज्ञा के. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चाळखे वाडी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 जमसंडे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कुठे होणार आहे? 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर या ठिकाणी 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 स्वतंत्र पूर्व काळात कोणता दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? स्वतंत्र पूर्व काळात कोणता दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1930. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहेत? भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 25 ते 28. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राज्य म्हणून घोषित केले आहे? प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राज्य म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे ब्रिटनचे राज्य म्हणून घोषित केले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 15वा वित्त आयोग सुरू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतीय वित्त आयोगाची स्थापना 1951 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणाची बिनविरोध राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? खालीलपैकी कोणाची बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 नीलम संजीव रेड्डी यांची
बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत. भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅश डॅश मागणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅश डॅश मागणी केली होती. तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये स्वातंत्र्य मतदार संघाची मागणी केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आशिया कप 2022चा विजेता देश कोणता? आशिया कप 2022चा विजेता देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हा आशिया कप 2022चा विजेता देश होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता? सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हा सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लेण्यांद्री. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर जिल्ह्यामध्ये अर्नाळा किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 21 वर्ष वयोमर्यादा आवश्यक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का सरोवर ओरिसा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश की लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी केले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 जनतेची अल्प बचती ठेवली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत तुकाराम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 नीती आयोगाच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होत्या? नीती आयोगाच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीमती सिंधुश्री खुल्लर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कुसडगाव. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 1971 मध्ये आंध्र प्रदेशातील डॅश डॅश या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले. 1971 मध्ये आंध्र प्रदेशातील डॅश डॅश या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीहरिकोटा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हैसमाळ औरंगाबाद. ऑप्शन क्रमांक 2 अंबोली सिंधुदुर्ग. ऑप्शन क्रमांक 3 माथेरान रायगड. ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ अमरावती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6
डॉक्टर भाऊदाजी लाड म्युझियम कुठे आहे? डॉक्टर भाऊदाजी लाड म्युझियम कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 अरबी समुद्राची राणी कशा संबोधली जाते? अरबी समुद्राची राणी कशा संबोधली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कोचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताचे राष्ट्रगीत हे सुरुवातीला कोणत्या भाषेत लिहिले होते? भारताचे राष्ट्रगीत हे सुरुवातीला कोणत्या भाषेत लिहिले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 बंगाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 बंगालच्या फाळणी विरोधात सुरू केलेली चळवळ कोणती? बंगालच्या फाळणी विरोधात सुरू केलेली चळवळ कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 वंगभंग चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 लोकलेखा समितीमध्ये लोकसभेचे किती सदस्य असतात? लोकलेखा समितीमध्ये लोकसभेचे किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 सौरमंडळातील दुसरा सर्वात मोठा ग्रह कोणता? सौरमंडळातील दुसरा सर्वात मोठा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 शनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पंडित शिवकुमार शर्मा यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? पंडित शिवकुमार शर्मा यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोल्हापूर जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? कोल्हापूर जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 11 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतातील सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहेत? भारतातील सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 1 19वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते? उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 वसंतराव नाईक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदी राहणारी व्यक्ती कोण? सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदी राहणारी व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 देवेंद्र फडणवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री असणार आहे? व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 20वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कोणता दिन म्हणून साजरा करतात? महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कोणता दिन म्हणून साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 कृषी दिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र कृषी दिन केव्हा साजरा केला जातो? महाराष्ट्र कृषी दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 1 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दिसपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम काय आहे? आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मानवतेसाठी योग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते?
मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 24 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, T20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला? T20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, रामकृष्ण मठाची स्थापना कुठे झाली? रामकृष्ण मठाची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 बेलूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती? सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 रबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणी मोडला आहे? कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणी मोडला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जसप्रीत बुमराह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राहुल नार्वेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नुकतीच कोणाची निवडणूक झाली? महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 अजितदादा पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, 2022 रोजी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्य पुरस्कार मिळालेला आहे? 2022 रोजी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्य पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 10 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, मिस इंडिया 2022 चा बहुमान कोणास मिळालेला आहे? मिस इंडिया 2022चा बहुमान कोणास मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिनी शेट्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, शिनी शेट्टी या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? शिनी शेट्टी या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 बिपिन रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, भारतातील सर्वात मोठा गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पाडली होती? 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पाडली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 15वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांविरुद्ध संघर्षात दिलेली घोषणा कोणती? आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांविरुद्ध संघर्षात दिलेली घोषणा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 चलो दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, मानवी समता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? मानवी समता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हरित क्रांती अन्नधान्य, ऑप्शन क्रमांक 2 श्वेतक्रांती दुग्ध उत्पादन, ऑप्शन क्रमांक 3 पिवळी क्रांती टमाटे उत्पादन, ऑप्शन क्रमांक 4 निळी क्रांती माशांचे उत्पादन, तर ऑप्शन क्रमांक 3 पिवळी क्रांती टमाटे उत्पादन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, NIA म्हणजे काय? NIA म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, भारताच्या राष्ट्रध्वजास संविधान समितीने केव्हा मान्यता दिली? भारताच्या राष्ट्रध्वजास संविधान समितीने केव्हा मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 22 जुलै 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, खालीलपैकी सजातीय स्वर न नसलेला पर्याय ओळखा. खालीलपैकी सजातीय स्वर न नसलेला पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 आ ई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल.